नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 26 ऑगस्ट. मित्रांनो, काल छत्तीसगड राज्यात असलेले कमी दाबाच्या क्षेत्राने आपला मार्ग बदलला असून ते पूर्व मध्य प्रदेशमध्ये येण्याऐवजी ते उत्तर प्रदेशकडे सरकलेले आहे. त्यामुळे काल विदर्भासाठी मुसळधार पावसाचा अंदाज दिला होता, त्यात बदल झाला असून आता विदर्भात काही जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच मित्रांनो, मी पूर्वी लांब पल्ल्याच्या एका अंदाजातून आपणाला कल्पना दिली होती की दिनांक 7 सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून ते क्षेत्र आंध्र प्रदेशमधून आपल्या राज्यात येण्याची शक्यता राहील असे सांगितले होते व त्यामध्ये काही बदल झाला तर आपणास सांगितले जाईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे त्यामध्ये थोडा बदल झाला असून आता हे कमी दाबाचे क्षेत्र 7 तारखेच्या ऐवजी 9 किंवा 10 सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरात बनण्याची शक्यता असून सदर हे कमी दाबाचे क्षेत्र आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्यात येण्याची शक्यता असल्यामुळे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात काही विभागात चांगल्या पावसाची शक्यता राहील. सदर हा अंदाज राज्यातून सर्वात प्रथम मी पूर्वी दिलेला आहे. तसेच आज राज्यात वारे वाहतील, वाऱ्याचा जोर जास्त राहील. तसेच आज जळगाव जिल्ह्याचा उत्तर भाग व पूर्व भाग, तसेच बुलढाणा, तसेच अकोला जिल्ह्याचा उत्तर भाग, तसेच अमरावती, वर्धा, गडचिरोली, तसेच चंद्रपूर जिल्ह्याचा उत्तर भाग, यवतमाळ जिल्ह्याचा उत्तर भाग व पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह विजासह काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच कोकणात पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर, बेळगाव जिल्ह्याचा पश्चिम भाग, मुंबई उपनगरात, तसेच नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग, अकोला जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, तसेच चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच वाशिम या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच पावसासंबंधी दिलेले भाग सोडून राज्याच्या इतर भागात काही तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार त्या भागापुरता थोड्या वेळ तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील, नाहीतर पावसाची शक्यता नाही. तसेच बार्शी तालुक्यात एखादे दुसरे ठिकाणी जर स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता 5 ते 10 मिनिट तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील, नाहीतर पावसाची शक्यता नाही. तसेच दिनांक 28 ते 30 ऑगस्ट या तारखेदरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. तसेच राज्यात पुढील काही दिवस तापमानात वाढ राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.